2 किलो कैरी घेतलेली आहे आणि बाजारातून त्याचे तुकडे करूनच आणले आहेत आणि छान गावरानी बघून घेतली होती कैरी. छान आंबट पण आहे आणि गावरानी आहे. तर आता ही यातले मी हे काढून घेतलं, यातले बी सगळे बी काढून झालेले आहेत आणि आता आपण याला स्वच्छ कापडने पुसून घेऊ. एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. इथे मी कॉटनचा कपडा घेतला आहे आणि यावरती आपण असं बाजारात धुतलेली नसते कैरी म्हणून हा पाठीमागचा जो भाग आहे हिरवा हा आपण छान घासून पुसून घ्यायचा. तर अशाच प्रकारे मी सगळ्या पोळी छान कोरड्या करून घेते, पुसून घेते, स्वच्छ करून घेते. तर पोळी आपण स्वच्छ करून घेतल्या. आता याला आपण मीठ आणि हळद लावून ठेवून देऊ. तर इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे मीठ घेतलेलं आहे. ते आपण यात घालू. 1 मोठा चमचा हळद. याला पण असं मिक्स करून घेऊ. याला आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत. मीठ आणि हळदीत आपल्या थोडी छान मोडतील आणि आपण उद्या लोणचं बनवायला सुरू करू. आणि ह्या मगाशीमध्ये बिया दाखवल्या होत्या मी काढून घ्यायच्या म्हणून एक एक करून. तर या बियांचं काय करायचं हे तुम्हाला सांगते मी. तर याला कुकरला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. पाणी घ्यायचं, पाण्यात मीठ घालायचं थोडंसं आणि याला शिजवून घ्यायचे 10 ते 15 मिनिट कुकरसाठी. आणि जर कुकर न वापरता तुम्ही पातेल्यात वगैरे शिजवणार असाल तर अर्धा पाऊण तास त्याला शिजवून घ्यायचे आणि छान वाळवायच्या आणि मग भाजून खायच्या. खूप छान लागतात. किंवा तुम्ही अशाही वाळलेल्या अशाही खाऊ शकता, खूप छान लागतात त्या. तर या बिया न फेकता तुम्ही असं बनवून. तर सकाळ झालेली आहे आणि आता या पोळी छान मोडलेल्या आहेत. आता आपण या पोळी एका चाळणीत काढून घेऊ. मिठाचं किती पाणी सुटलेलं आहे. याचं पाणी आता झारून झालं. आता आपण याला कपड्यावरती वाळत घालणार आहोत. हे जे पाणी निघालेलं आहे आपलं, तर हे याच्यात आंबटपणा उतरलेला आहे छान आणि खूप चवदार लागतं. हे याच्यात हळद मीठ आहे. तर हे आपण भाजीत टमाटर मीठ न घालता, हळद न घालता आपण ह्याचं थोडं थोडं आपण यूज करू शकतो आणि वरण बनवू शकतो फोडणीचं. तर असं आपण हे उपयोगात आणू शकतो. आता आपण एक एक फोड घेऊन असे पसरवून घेऊ सगळ्या फोडी. आणि 4-5 तास पंख्याखाली किंवा उन्हात जर तुम्ही सुकवत असतील तर 2-3 तासात सुकतील या आणि छान कोरड्या होतील.
हे असं केल्यामुळं काय होतं, आपलं लोणचं खराब होत नाही वर्षभर, बुरशी लागत नाही लोणच्याला आणि वासही येत नाही. नाहीतर कधी कधी असा नेल पेंटसारखा वास येतो लोणच्याला, तर यामुळे वास पण येत नाही. लोणचं आपलं वर्षभर छान टिकतं आणि चवीलाही छान राहतं, चव पण बदलत नाही. त्यामुळे थोडी मेहनत घ्यावी लागते. तर अशा प्रकारे सगळ्या पोळी आपण पसरवून घेतल्या आणि आता हे 4-5 तासासाठी आपण पंख्याखाली सुकवून घेणार आहोत. छान कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ, म्हणजे आपला मसालाही थंड होईल आपल्या पोळी सुकेपर्यंत आणि नंतर आपण या पोळी मसाल्यात मिक्स करून घेऊ. तर लोणच्यासाठी मसाले कोणकोणते घ्यायचे ते दाखवते. इथे मी 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे. याची आपण डाळ बनवून घेणार आहोत. ही बाजूला. तर इथे मी या चमच्याने म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने ते सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. 2 चमचे इथे मी जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे सोप घेतलेली आहे, 4 चमचे तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा हिंग घेतलेला आहे आणि इथे 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहे, 4 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी गूळ घेतले आहे चवीनुसार, थोडासाच घेतलेला आहे. जर तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही स्किप पण करू शकता. त्यानंतर इथे मी 8-9 लवंगा आणि 8-9 मिरे घेतलेले आहेत आणि 1-2 असे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. तर आपण आता हे काही मसाले भाजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण मोहरी भाजून घेऊ. मोहरी भाजली की कसं समजायचं, तर ही मोहरी बघा, आवाज येत असेल तुम्हाला, मोहरी फुटत आहे. तर अशा प्रकारे जर फुटली तर समजून घ्यायचं मोहरी भाजली. आणि थोडी आणखी मोहरी छान फुटली तर आपलं लोणचं कडू येत नाही. आणि तुम्हाला जर असं ही मोहरी नसेल घ्यायची तर तुम्ही सरळ डाळही घेऊ शकता, पण या मोहरीची चव खूप छान लागते. याच्यापासून आपण जेव्हा डाळ बनवतो आणि ती डाळ आपण वापरतो लोणच्यात, तर त्याची चव खूप छान लागते गावरान पद्धत. आता आपण एका ताटात काढू. आता आपण यात जिरे, सोप, आणि लवंग, मिरे, मेथी दाणे, हे भाजून घेऊ. भाजून झाले. आता आपण हे काढून घेऊ. आता आपण मीठ भाजून घेऊ. मीठ भाजल्यामुळे काय होते, मिठाला पाणी सुटणार नाही आणि पाण्याचा थेंब पाणी जर आपल्या लोणच्यात नसलं म्हणजे आपले लोणचे खराब होणार नाही. हे बघा छान खमंग भाजून झालं. आता मी गॅस बंद करते. आता हे मीठ काढून एका इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मोहरी छान थंड झालेली आहे. आता आपण मी यात टाकून घेऊ.
याला आपल्याला बारीक नाही करायचं आहे, तर मी कशा प्रकारे करते लक्ष देऊन बघा. मी एक वेळा असं चालू केलं की बंद करायचं, चालू केलं की बंद करायचं, चालू बंद करायचं आहे 2-3 वेळा फक्त. असं असं 3 वेळा करायचं. ताटात काढून घेऊ बेटा. नाही याला आपण थोडेसे पाकडून घेतो. जे वरचे साल असते ना काळी, तर हे आपण काढून घेऊ. तुमच्याकडे सूप असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने काढू शकाल. तुम्हाला जर अशा प्रकारची डाळ बनवायची असेल. आता ही अख्खे मोहरीचे दाणे जे निघालेले आहेत, याला आपण एकदा असंच फिरवून घेऊ. तर हे बघा, अशा प्रकारे मी डाळ बनवून घेतली. आता हे सोप, जिरे आणि खडे मसाले आपले हे थोडे जाडसर काढून घेऊ. बारीक नाही करायचे तुम्ही. हे बघा, अशा प्रकारे आपण हे जाडसर वाटून घेतलं मिक्सरमध्ये. असं पसरट भांडं घ्यायचं आहे. इथे मी अर्धा किलो सनफ्लावर तेल घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता, शेंगदाण्याचं, सरसोचं. तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे अगदी. तर आता मी गॅस बंद करते आणि हे खूप जास्त गरम आहे, तर याला आपण 10 मिनिट थंडे करून घेऊ. 10 आपण सगळे मसाले यात घालू. तेल थंड झाले की चेक करू आपण. झालंय थंड, कारण जेव्हा आपण हिंग टाकला होता तो जळालेला नाही आहे. तर आपण सगळ्यात आधी हिंग घालणार, त्याचा खूप छान सुगंध येईल. त्यानंतर मोहरीची डाळ घालायची. आणि आपण हे जिरे सोप वगैरे पावडर केलं होतं जाडसर, ते घालायचे. याला परत छान मिक्स करून यातच आपण आता तिखट घालू. मीठ घालायचं आणि गोळ घालायचं. सुगंध असा येत आहे छान. तर आपण आता हा मसाला गार होऊ देऊ. मसाला थंड झालेला आहे. मसाल्याला रंग बघा किती छान आलेला आहे. पोळी पण छान कोरड्या झालेल्या, अजिबात पाण्याचा एकही थेंब नाही आहे. खूप छान सुकल्या आहेत या. आता आपण हा मसाला यात ओतून घेऊ.
अगदी सावकाश ओतून घ्यायचं आहे. याला आपण मिक्स करून घेऊ. आपण अर्धा किलोचे तेल घेतलं होतं ते अगदी बरोबर झालेलं आहे. आपल्याला तेल घालण्याची अजिबात गरज नाही. आपल्याला हेच तेल वर्षभर ठीक आहे. आता यावरती आपण झाकण ठेवू आणि रात्रभरासाठी याला असंच ठेवू. नंतर सकाळी आपण छान काचेच्या बरणीमध्ये आपण भरून घेऊ, स्वच्छ केलेले बरणी. तर बरणी घासून आणि छान उन्हात सुकवून घ्यायची, आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. काचेची बरणी असेल, चिनी मातीची असेल, तर लोणचं आपलं छान मुरलेलं आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे. आपण आता याला काचेच्या बरणीत भरून घेऊ. असं आपण एकजीव करून घेऊ सगळं. पोळीच्या वरती तेल आलेलं आहे. तेलात डुबल्या गेल्या पाहिजे. चला आता वर्षभराचं आपल्याला टेन्शन नाही.